नमस्कार मंडळी. सगळ्यात अगोदर तुमचं सर्वांचं स्वागत माझ्या इंडियन मॉम पूनम या यूट्यूब चॅनलवर. तर आता वाजलेत सकाळचे 10:30 वाजलेत आणि माझं सकाळची सर्व कामं झाली आणि म्हटलं चला लॉगला सुरुवात करूया. तर देवपूजा आत्ताच माझी देवपूजा झाली आहे बघा. दिवा वगैरे चालू आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कपडे दिसत असतील तर हे काल धुतलेले कपडे आहेत. काही कपड्यांच्या घड्या घातल्यात, काहींच्या मला घड्या घालायच्यात. तर आता काय करते, नाश्ता करते, कपड्यांच्या घड्या वगैरे घालते आणि दुपारचं जेवण बनवते. तर दुपारच्या जेवणात आता बघते, अजून काय ठरवलं नाही काय बनवायचं आहे. पण सकाळची एक चपाती भाजी बनवून झालेलीच आहे. आता दुपारी परत आता वरण भात बनवायचं आहे आणि चपाती पण बनवायची आणि भाजी आता काय अजून ठरवलीच नाही की काय बनवायची. कारण असं भाजी पण आता संपली, मला जायचं आहे भाजी आणायला मार्केटला. तर बघते आज जमलं तर जाते. आणि इथं मी नाश्त्यासाठी घेतलेत ओट्स. आता पटकन नाश्ता करून घेते आणि बाकीचं जे थोडंफार काम राहिलं आहे ते मी आवरते. आणि हो, तुम्हाला दाखवते मी काल ना मी मूग भिजायला घातले होते तर त्याला कोंब आलेत. तर हे बघा किती छान कोंब आलेत, मस्त असे कोंब आलेत हे बघा. तर हे पण नाश्त्यासाठीच जास्त करून आम्हाला नाश्त्याला लागतात. कारण पालवे साहेबांना सकाळी ते मूग, मटकी, हरभरा म्हणजे आपले चणे भिजवलेले हे म्हणजे एक दिवस मूग नेतात, एक दिवस मटकी नेतात आणि एक दिवस चणा किंवा आपले हुलगे हे असं मला रोज काही ना काहीतरी भिजत घालायलाच लागतं. त्याच्यामुळं कडधान्य हे रोज माझ्याकडं असतंच, भिजलेलं कडधान्य. आणि ते पण नाश्त्याला घेऊन जातात सकाळच्याला, प्लस सलाड नेतात. आणि मी पण कधी मग नाश्त्याला हे खाते किंवा कधी ओट्स खाते. मला ओट्स आवडतात खूप. तर मग मी ओट्स करते आणि कधी असे कडधान्य वगैरे खाते मस्त. किंवा कधी मग काकडी वगैरे तेच खाते. पोहा वगैरे आमचा जास्त नाही होत, एखाद्या दिवशी होतो सुट्टीच्या दिवशी. किंवा मुलांना खायचा असला तर त्यांच्यासाठी मी पोहा वगैरे बनवते. पण आम्ही शक्यतो आता असंच हेच खातो, कडधान्य वगैरे भिजवलेले खातो. तर चला आता पटापटा आवरून घेते. सगळ्यात अगोदर आता नाश्ता करून घेते आणि मग नंतर जेवणाचं वगैरे आवरलं की मला परत शाळेत जायचं आहे. शाळेत आधी तिला घेऊन येते आणि मग बघते जसं होईल तसे तुमच्यासोबत मी शेअर करीलच. काही बनवलं रेसिपी जर काही बनवलीच वेगळी मला वाटली काही तर मी तुमच्यासोबत ती शेअर करील. आणि चला तर मग भेटते भेटते तुम्हाला मी नंतर. तर दुपारच्या जेवणात काय बनवू असं विचार करत होते. तर फ्रीजमध्ये बघितलं तर या वालाच्या शेंगा शिल्लक होत्या. याला आम्ही वालाच्या शेंगा म्हणतो, काही ठिकाणी याला घेवडाच्या शेंगा असं पण म्हणतात. तर मग या शेंगा घेतल्या, म्हटलं चला शेंगदाण्याच्या कुटातली छानशी अशी भाजी बनवावी आणि तुम्हाला पण दाखवावी. तर या वालाच्या शेंगा मी अशा स्वच्छ धुवून घेतल्यात, साफ केले, त्याचे शिरा वगैरे काढून स्वच्छ धुवून घेतल्यात. इकडं कढईमध्ये मी तेल ठेवलं आहे, तेल गरम झालं आहे. तर त्याच्यामध्ये टाकायचं 1 चमचा मोहरी तडतडली की छान, 1 चमचा जिरा आणि हे कढीपत्त्याची पानं अशी हे करून टाकायची, तोडून टाकायची चुरगळून थोडीशी. आणि त्याच्यात टाकायची अर्धा चमचा हळद आणि या हळद टाकल्यानंतर आपण ज्या या शेंगा छान धुवून घेतल्यात त्यात याच्यामध्ये टाकायच्या आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि याच्यात टाकायचं चवीनुसार मीठ. मीठ टाकल्यानंतर परत एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचं. एकदम छान होता. त्या मसाला टाकायचा याच्यात, आपला घरगुती जो मसाला असतो ना तो टाकायचा. मस्त होत्या पटकन अशा.
मीठ टाकल्यानंतर आता टाकायचा आपला हा मसाला. तर इथं टाकते मी अर्धा चमचा हा मसाला, एक छोटा चमचा आपलं लाल तिखट आणि मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर याच्यावर असं झाकण ठेवायचं आणि ह्या झाकणावर थोडंसं पाणी टाकायचं, कारण आपण शेंगा शिजून घेतल्या नाही आहेत, आपण डायरेक्ट शिजवणार आहोत त्या मसाल्यामध्ये. कोणी कोणी काय करतं, अगोदर शेंगा आहे ना पाण्यात मीठ टाकून शिजून घेतं, पण मला त्या पद्धतीपैकी ही पद्धत मला छान वाटते डायरेक्ट, कारण याच्यात तो मसाल्याचा अर्क त्याच्यामध्ये जातो आणि शेंगा खूप छान लागतात. तर मग हे असं याच्यावर पाणी ठेवल्यानंतर आहे ना एक 2 मिनिटांनी परत आपण उघडून बघायचं झाकण. तर मी दाखवते तुम्हाला. तर 2 मिनिटं झाली. तर आता आपण एकदा चेक करून घेऊ, बघूया. तर हे बघा छान वाफलंय. आता त्याला काय करायचं, परत एकदा असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा आणि आपलं जे हे पाणी गरम झालंय, हे बघा हे गरम झालंय पाणी, त्याला पाहिजे तेवढं गरम झालंय. एक्स्ट्रा पाणी गरम करायची गरज नाही, असं ताट ठेवलं की छान गरम होतं. तर आपण शिजून नाही घेतलेलं आहात, तर मग ते शिजण्यासाठी त्याच्यात पाणी टाकायचं, एवढं पाणी लागेल. आणि मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये टाकायची आपली ही चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर. आत्ता थोडी टाकते आणि नंतर थोडीशी वरून भाजी झाल्यानंतर टाकते. तर मग असं मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये टाकायचा आपला हा दाण्याचा कूट, शेंगदाण्याचा कूट. हे बघा मी करून घेतला आहे, आणि थोडा जाडसर काही ठेवला आहे, काही थोडा बारीक असा केला आहे, पूर्ण एकदम बारीक नाही केला. तो टाकायचा अंदाजे, तुम्हाला काय पाहिजे तसा. आम्हाला आवडतो शेंगदाण्याचा कूट जास्त, तर मी टाकते, कारण आधी तिला स्पेशली आवडतं असं शेंगदाण्याचा कूट जास्त असलेला. तर मी एवढा देते टाकून. आणि मग मिक्स करून घ्यायचं आणि परत त्याच्यावर 5 मिनिट झाकण ठेवून कमी गॅसवर, एकदम कमी गॅसवर शिजू द्यायचं. आणि ह्या झाकणावर आहे ना, झाकणावर परत पाणी टाकायचं. जर त्या शेंगा शिजल्या नाही तर ते पाणी आपल्याला ह्याला शेंगाला टाकायला उपयोगी येईल. आणि जर शिजल्या असतील तर ते पाणी टाकून द्यायचं मग बेसिंगमध्ये. बेसिंग पण छान धुवून निघतं गरम पाण्याने, तेलकट वगैरे डाग लागलेले असतात तर ते निघून जातं. तर मी तुम्हाला शिजल्यानंतर 5 मिनिटांनी दाखवते. तर 5 मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघू की आपल्या वालाच्या शेंगा शिजल्यात की नाही. तर हे बघा किती छान दिसत आहे, एकदम टेम्पटिंग. तर मिक्स करून घेते एकदा परत आणि शिजल्या की बघते. बघा असं हे करून चेक करून बघायचं. मग इकडे दाखवते, हे बघा. आणि याच्यामध्ये हे उलटणं जातंय व्यवस्थित. तर आपल्या शेंगा शिजल्यात आणि दाणे पण शिजलेत, त्याचे जे वालाचे जे बिया असतात ना त्या पण शिजल्यात. तर हे पाणी मी एवढं ठेवणार आहे, असं थोडंसं ओलसरच ठेवणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पूर्ण सुक्की पण बनवू शकता, पण मी थोडंसं ठेवणार, कारण थोडासा असं ओलसर असली की भाजी छान वाटते खायला. आणि त्याच्यात टाकायची आता आपली ही राहिलेली कोथिंबीर.
आणि हे असेच राहू द्यायची, कारण कढई गरम राहणार आहे आणि त्या गरम कढईने अजून ती थोडीशी ड्राय होणारच. तर मग आता आपण करूया इथे गॅस बंद आणि झाकण ठेवून देऊ. भाजी शिजत होती तोपर्यंत मी इथं चपातीचं पीठ पण मळून घेतलंय. आता मी याच्या पटकन चपात्या करून घेते, कारण वाजलेत 12 आणि मग 15 मिनिटात माझ्या एवढ्या चपात्या होऊन जातील. सकाळी नाही मी कणिक मळून ठेवत, सकाळी फक्त टिफिनपुरतीच मळते आणि नंतर मग परत आम्हाला दुपारच्या जेवणाला मी परत मळते, कारण ती सकाळी 5:30 वाजल्याची कणिक आता 12पर्यंत ठेवायला नाही मला आवडत ते. मग मी अशीच लगेच जेव्हाची तेव्हाच कणिक मळते, फ्रीजमध्ये पण मी ठेवत नाही. तर याच्या आता मी पटकन चपात्या बनवून घेते आणि जाते मग स्कूलमध्ये आधी तिला घ्यायला आणि नंतर मग बोलते आता तुमच्याशी जेव्हा माझं वेळ भेटेन आता तेव्हा बघते. आता जसं होईल तसं मी शक्य तुम्हाला अपडेट देते. चला तर मग आवरते पटकन. तर मंडळी या चहा घ्यायला. आता वाजलेत संध्याकाळचे 6 आणि दुपारी आल्यानंतर शाळेतून आल्यानंतर इतकं ऊन लागलं ना की आम्ही आता खूप ऊन लागायला लागले बाहेर. तर आम्ही आल्यानंतर जेवण केलं मस्त आणि नंतर थोडा अदितीचा अभ्यास घेतला आणि मग थोडासा आराम केला आणि मग आता चहा ठेवला. म्हटलं चला चहा घेऊया. चहा बनवलाय, चहा पिते आणि म्हटलं तुमच्यासोबत पण बोलते. तर आता मला थोड्या वेळाने जायचं मार्केटला जायचं, कारण माझ्या भाज्या पण संपल्यात खूप सगळ्या. फ्रूट पण संपलेत आणि सलाड पण नाही राहिलेलं, म्हणजे सलाडासाठी आपलं काकडी गाजर वगैरे ते पण आणायचं आहे. तर म्हटलं चला आता पटकन चहा घेऊ आणि मार्केटला जाऊन येऊ. पण म्हटलं त्याच्या अगोदर व्हिडिओचा एंड नाही केला, तर म्हटलं चला व्हिडिओचा एंड पण करते आणि मग तुमच्यासोबत बोलते जाते. मग शक्य झालं तर करते मी मार्केटचं शूट, बघते आता जसं शक्य होईल तसं. तर चला मग, तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.